नमस्कार, मी MDL न्यूजसाठी अशोक निपटे, साष्ट पिंपळगाव तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. साष्ट पिंपळगाव येथे राज्यव्यापी मराठा आंदोलन चालू आहे. आज 11वा दिवस आहे आंदोलनाचा. आज राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून समन्वयक या ठिकाणी आले होते आणि विविध गोष्टीवर चर्चा होऊन साखळी उपोषणामध्ये रूपांतर झालेले उपोषणाचं आणि या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर समन्वयक आलेच, परंतु आपले मराठा जे उत्तर भारतामध्ये आहेत, हरियाणामध्ये पानिपत या ठिकाणी, ते पानिपतचे आपले मराठे या ठिकाणी आलेले आहेत. रामनारायण मराठा त्यांचं नाव आहे. आपल्या मराठ्यांचं स्वाभिमान जागृत करण्यासाठी त्यांनासुद्धा एक स्वाभिमान आहे, आपण महाराष्ट्रातले मराठे आहोत आणि या भारताचं संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या पूर्वजांनी त्या पानिपतमध्ये जीवाची बाजी लावली होती आणि त्या ठिकाणी अजूनही आपले काही मराठी तिथं शिल्लक आहेत. ते त्या ठिकाणी स्थिर आहेत, जीवन जगतात आजही. त्यांना आपला अभिमान वाटतो. या आंदोलनामध्ये त्यांनी इथं येऊन आज चांगल्या पद्धतीचं भाषण केलं, मार्गदर्शन केलं आणि प्रेरणा दिली. आपण त्यांना विचारू की या ठिकाणी आपण आलात आणि या ठिकाणच्या आंदोलनाचं मनोबल वाढवलं. तर मराठा साहब, नमस्कार. नमस्कार जी, जय शिवराय. जय शिवराय. इस आंदोलन जो महाराष्ट्र में अभी चल रहा है मराठा का, तो मराठा के यहाँ की जो स्थिति है जी, ये स्थिति को जान के आपको कैसा लग रहा है और क्या या कैसा बदलाव आना चाहिए, ऐसा आपको लगता है? देखिए, मराठा समाज धरती का सबसे शूरवीर समाज है, गौरवशाली समाज है और सुदृढ़ समाज भी है. ये कुछ से कई कारण हो गए. देश की आज़ादी से आज तक जितना टाइम गया उसमें नेता लोगों ने मराठा इतिहास को बड़ा छुपाया है. छुपाने की वजह से जो अपने योद्धाओं का जो स्वभाव था उसमें कमी आ गई, तो इस वजह से ये थोड़ा हो गया. नहीं तो मराठा समाज में किसी तरह की कमी तो नहीं थी. दूसरे, जो हमारा समाज है ये भी भारत की एक मुख्य धारा में शामिल होना चाहिए. अंग्रेज़ जब भारत को छोड़ के गए तो SC ST और OBC में डाल गए. स्वर्ण के लिए कोई अधिकार बिल्कुल नहीं छोड़े. आज की जो युवा पीढ़ी है वो दर दर की ठोकरें खाने पे मजबूर है. कौन सी? जो स्वर्ण में आते हैं. तो इसका मतलब ये नहीं कि स्वर्ण होना कोई अभिशाप है या पाप है. स्वर्ण होना अपने आप में स्वाभिमान है. स्वर्ण वो भाई हैं जो अपने दूसरे छोटे भाइयों को उनकी सहायता करते हैं, उनकी रक्षा करते हैं, उनके जीवन को बचाने का काम करते हैं. और यदि आज उन्हीं के हितों के ऊपर जो कुठाराघात हो रहे हैं, तो और उन्हीं समाज में से कई भाई बोलते हैं कि मराठाओं को आरक्षण नहीं मिलना चाहिए. अगर वो ऐसी बात करते हैं तो वो नीच लोग हैं, क्योंकि मराठाओं ने जब जब धरती ने कुर्बानी मांगी तो मराठाओं ने दी है. तो अपने छोटे भाइयों के लिए ये जीते हैं, तो इन्हें भी चाहिए कि अपने बड़े भाइयों के काम में कोई एक तो इंटरफेयर ना करें और सपोर्ट ही करें. तो ये तब जाके एक भाईचारे का संदेश पूरे देश में जाएगा. और दूसरा, जो ये बुझती हुई मराठा क्रांति मोर्चा का जो बुझती हुई जो ये एक काम था, धीरे धीरे डाउन चला गया इसकी वजह से, कोरोना की वजह से या कुछ और, तो ये नीचे चला गया था काफ़ी. लेकिन अभी जो इस गांव की धरती से जो आंदोलन उठा है, पुनर्जीवित हुआ है, उसके लिए मुझे बहुत बहुत हृदय से इसका स्वाभिमान है, अभिमान है इस बात का कि यहाँ से मनोज जारंगे पाटिल ने अपने प्राणों पे खेल के इस गांव का नाम पूरे इंडिया में नहीं पूरे वर्ल्ड में ऊंचा कर दिया है. और आज जो ऐतिहासिक निर्णय लिया है, आज वो जिंदगी और मौत के कगार पे थे, क्योंकि कभी भी हार्ट शॉर्ट हो सकता था, अपने गुर्दे ख़त्म हो सकते थे, कुछ भी हो सकता था, क्योंकि उनका 60 के करीब उनका BP आ गया था. तो ये बहुत कम होता ना. तो लेकिन पूरे समाज ने, पूरे महाराष्ट्र स्टेट के सभी मराठा संगठनों ने उनको बोला कि भाई आप आमरण अनशन छोड़ो, हम आपके साथ हैं. ये एक पहली जीत तो फाइनल हो गई अपनी, क्योंकि पूरे मराठा समाज और महाराष्ट्र का समर्थन आज इस गांव को मिला है. और इस धरती को सौभाग्य होना चाहिए कि महाराष्ट्र के लिए गर्व है ये गांव. तो बहुत बहुत इसका स्वाभिमान है, हमें अभिमान है. मराठा समाज हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा समाज आहे. सर्व इतर समाजांना मोठा भाऊ म्हणून
मराठा समाज वागतो. आजपर्यंत मराठा समाजानं पूर्ण भारत देशाचं संरक्षण केलं आणि लहान लहान ज्या काही छोट्या छोट्या जातीचे लोक आहेत त्यांचं संरक्षण केलं. परंतु आज मराठा समाजावर जी वेळ आली, अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या पाठीमागे सुद्धा इतर समाजाने राहायला पाहिजे अशा पद्धतीची भावना आपले रामनारायण मराठा यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मराठा साहब, ये जो मराठा समाज की जो मांगनी है ये पूरी नहीं हो रही. ये शासन ये दिन प्रतिदिन ये वक्त निकालता जा रहा है. ऐसे समय में ये मराठा समाज का जो आंदोलन है, ये आंदोलन की जो रणनीति है, ये रणनीति कैसे होनी चाहिए और सरकार ने इसके कैसे दखल लेनी चाहिए, ऐसा आपको लगता है? देखिए, सरकार कभी नहीं चाहेगी कि कोई भी मुद्दा ख़त्म हो. सरकार की यही नीति रहती, डिवाइड एंड रूल. अभी जैसे देश में किसान आंदोलन चला, किसान आंदोलन फ्लॉप हो गया. इसके रीज़न थे, मौजूदा सरकार भी जीत गई और जो विरोधी पक्ष थे वो भी जीत गए, लेकिन किसान हार गया. जो भारत का मीडिया बोल रहा कि ये तो खालिस्तानी है, अब उसमें देखो ना, खालिस्तानी भी जीत गए और मौजूदा सरकार भी जीत गई, और जो पक्ष उसके बीच में घुस गए थे उनकी भी जीत हो गई, लेकिन हार तो किसान गया ना. यही हम महाराष्ट्र के मराठा भाइयों को समझना होगा कि इस आंदोलन के बीच में ऐसे कई शरारती तत्व आएंगे जो मेरे की तरह खड़ा होकर कुछ भी बाइट बोल देंगे. तो ऐसे लोगों से सावधान रहना पड़ेगा, जो जिनके स्टेटमेंट से एक स्टेटमेंट को भी बड़ा मीडिया हाउस लेके बड़ा बवाल ना खड़ा कर दे. हमें उनसे बचना होगा. शेतकऱ्यांचं आंदोलन ज्या पद्धतीनं चालू आहे दिल्लीला, त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं फोडाफोडी झाली, अशा आंदोलनाचं सारखं महाराष्ट्रातील जे काही मराठ्याचं आंदोलन आहे असं काही फुटू नये आणि याच्यामध्ये कोणतीही दुरी निर्माण न होता या आंदोलनामध्ये एकी टिकून राहावी आणि हे आंदोलन फळप्राप्ती होईपर्यंत असंच चालू राहावं अशी भावना मराठा यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली. धन्यवाद मराठा साहेब. या ठिकाणी आपल्या लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज पाटील यांनी मागील अनेक दिवसापासून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, इथं उपस्थिती दर्शवली. पाटील साहेबाला विनंती करतो की आपण या संदर्भात आपण आपली प्रतिक्रिया द्यावी. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आणि इतर कारणामुळे मराठा थोडासा झोपेच्या अवस्थेत गेल्यासारखं झालं होतं. साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाने त्याला एक परत नवजीवन किंवा नवचेतना मिळाली आणि ते आंदोलन परत सुरू झालेलं आहे. आज फक्त आपण आमरण उपोषणाचं साखळी उपोषणामध्ये रूपांतर करून ठिय्या आंदोलन तसंच चालू राहणार आहे. जो पण मराठ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सुटत नाहीत, मग ते भले त्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरला का आंदोलन करण्याची वेळ येईल, तो पण मराठा पाठीमागे हटणार नाही अशी खात्री वाटते. आणि भविष्यात सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल. मराठ्यांचे प्रश्न, इतर प्रश्नही मार्गी लावावेच लागतील. जुन्या काळामध्ये मराठा समाजाची व्याख्या मरे कटे पर पिछे न हटे असे केली जात होती. आज आपल्याला काही तसं तलवारी घेऊन लढाई करायची गरज नाही, आपल्याला कायद्याच्या माध्यमातून लढायची. राज पाटील यांनी तेच सांगितले की कायद्याची जी लढाई आहे ती काही केलं तरी मागं हटणार नाहीत. साष्ट पिंपळगाव येथील तयार झालेले आंदोलन जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत मागं हटणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेले. मी MDL न्यूजसाठी अशोक निपटे, साष्ट पिंपळगाव, ओमप्रकाश साबळेसोबत.